Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपला प्रॅक्टिस सेट 6.1 सर्कलचा संपलेला आहे आणि लवकरच सुरू करतो आपण आपला प्रॅक्टिस सेट 6.2. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट कॉर्ड्स ह्या दिलेल्या आहे. या प्रॉपर्टीज हे थेरम नक्की काय आहे समजून घेऊया आणि मग जाऊया आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 6.2 कडे. जसं याच्या अगोदर आपण काय केलं, प्रॅक्टिस सेट 6.1 च्या अगोदरचे जे दोन थेरम आहे, perpendicular drawn from the center of the circle is bisect the chord आणि the line joining the center of the circle to the midpoint of the chord is perpendicular to that chord. ह्या दोन प्रॉपर्टीज आपण छानपैकी क्लिअर केल्या. त्या क्लिअर केल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6 मधला एकही प्रश्न अवघड गेलेला नाहीये. आय नो. मग त्या पद्धतीने ह्या दोन प्रॉपर्टी जर तुम्ही समजून घेतल्या, ॲक्च्युली एकच प्रॉपर्टी समजून घ्यायची आहे, दुसरी जी आहे प्रॉपर्टी त्याचे कॉन्व्हर्स आहे. त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टी जर समजून घेतल्या तर 6.2 मध्ये सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर तुमच्या पुस्तकामध्ये ह्या प्रॉपर्टीज इथे दिलेल्या आहे त्या बघणार आहोत. आता थेरम सुद्धा मी तुम्हाला प्रूफ करून दाखवणार आहे आणि नंतर जाणार आहोत आपण आपल्या प्रॅक्टिस सेट 6.2 कडे. सो स्टुडंट, पहिली प्रॉपर्टी आहे तुमची कॉन्ग्रंट कॉर्डची. पहिली जी प्रॉपर्टी आहे त्यात कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. डायग्राम तुमच्या समोर आहे, पण तरी पण तुम्हाला समजावून सांगते. एक सर्कल आहे, त्याच्यामध्ये काय आहे, ह्या दोन कॉर्ड्स आहे. समजा याचं नाव घेतलं आपण AB आणि याचं नाव घेतलं आपण CD. मग द कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हा तुमचा सेंटर ऑफ सर्कल आहे, म्हणजे याच्यापासून आणि याच्यापासून या दोघांचं जे हे कॉन्ग्रंट कॉर्ड आहे यांचं डिस्टन्स काय असणार आहे, सेम असणार आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. म्हणजे याचं डिस्टन्स जर 3 सेंटीमीटर असेल तर ह्याचं पण डिस्टन्स काय आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे समजा O घेतला आणि इथं P नाव दिलं, इथं Q नाव दिलं, म्हणजे हे PQ डिस्टन्स किंवा OP डिस्टन्स आणि OQ डिस्टन्स हे काय आहे, OP डिस्टन्स आणि OQ डिस्टन्स हे सेम आहे, इक्वी डिस्टन्स आहे. या दोन्ही कॉर्ड आहे या सेंटर ऑफ द सर्कल पासून इक्वी डिस्टन्स आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे या थेरम मध्ये. आलं लक्षात? दॅट इज कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्वी डिस्टन्स. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे सेंटर पासून ते एवढं डिस्टन्स हे 3 सेंटीमीटर आणि इकडे 3 सेंटीमीटर हे काय आहे, इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे प्रूफ करायचं आहे आपल्याला या थेरम मध्ये. त्यासाठी काय केलं आपण, या दोन कॉर्ड्स इथे काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर काय केलं, सेंटर ऑफ द सर्कल पासून इथे एक जो आहे हे डिस्टन्स OQ आणि हे डिस्टन्स OP हे आपल्याला सेम आहे हे दाखवायचं आहे. आता हे बायसेक्ट करतात त्याच्यामुळे हे डिस्टन्स सेम दाखवलेलं आहे. इथलं डिस्टन्स पण आपण काय केलं इथे सेम दाखवलेलं आहे आणि आपण इतके जे डॉट डॉटने दाखवले ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आणि आता आपण हे थेरम काय करणार आहे, प्रूफ करणार आहे. सगळ्यात पहिले आपण लिहून घेणार आहोत गिवन. आता गिवन लिहिणं खूप सिंपल आहे. गिवन म्हणजे त्या डायग्राम मध्ये आपण जे दाखवलेलं आहे तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. चला फटाफट लिहून घेऊया गिवन. सो चला, गिवन लिहिण्यासाठी काय करावं लागणार आहे, O इज द सेंटर ऑफ सर्कल. O इज द सेंटर ऑफ सर्कल पहिले लिहून घेऊया. O इज द सेंटर ऑफ सर्कल. O काय आहे, तुमच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर काय दाखवलेलं आहे, कॉर्ड AB अँड कॉर्ड DC आर कॉन्ग्रंट. मग तुम्ही इथे लिहू शकता कॉर्ड AB कॉन्ग्रंट कॉर्ड DC, ह्या दोघं कॉन्ग्रंट कॉर्ड दिलेला आहे. त्याच्यानंतर याच्यावरून हा काय केलेला लंब टाकलेला आहे आणि याच्यावरून हा लंब ह्या कॉर्डवर टाकलेला आहे. मीन्स OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB अँड OQ इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड DC. ठीक आहे, हे पण लिहून घेणार आहोत गिवन मध्ये. दॅट इज OP इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड AB ला परपेंडिक्युलर आहे अँड OQ कशाला परपेंडिक्युलर आहे, DC कॉर्डला. OQ इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड DC. याला आपण काय केलं, परपेंडिक्युलर. म्हणजे हे गिवन जे आहे ना, आपण कुठूनही नाही तिथूनच, फक्त ही डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम वरून तुम्ही सगळं लिहू शकता. ठीक आहे, गिवन मध्ये असं आपण हे फटाफट लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जायचं आहे टू प्रूफ कडे. प्रूफ काय करायचं आहे, काय सांगितलं, कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर ऑफ द सर्कल पासून इक्वी डिस्टन्सला आहे, म्हणजे OP इज कॉन्ग्रंट टू OQ. हे आपल्याला काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. OP इज कॉन्ग्रंट टू OQ हे काय आपलं प्रूफ आहे. त्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन पण करावं लागणार आहे. इथे मी कन्स्ट्रक्शन ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं आहे. कन्स्ट्रक्शनसाठी काय करावं लागणार आहे, आपल्याला जॉईंट OA अँड OD ह्या आपण सेगमेंट काय केल्या, जॉईन केलेल्या आहे. जॉईन सेगमेंट OA अँड सेगमेंट OQ. OA आणि OD जे डॉट डॉटने
OD ह्या सेगमेंट काय केलं आपण इथे जॉईन केलेलं आहे. आणि आता आपण फायनली जाणार आहोत आपल्या प्रूफकडे. आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 त्रिकोण घ्यावे लागणार आहे. ते त्रिकोण तुम्हाला कुठल्या तरी कसोटीने, जे आपण 5 कसोटी शिकलेलो आहोत, SSS, SAA, AAS किंवा हायपोटेनस साईड टेस्ट, याच्यापैकी कुठल्या तरी कसोटीने आपल्याला त्या एकरूप दाखवणार आणि नंतर आपलं हे जे आहे ते प्रूफ होणार आहे. ठीक आहे, चला जाऊया आता प्रूफकडे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही काय म्हणू शकता तिथे, AP इज हाफ ऑफ AB असं म्हणू शकतात का? येस, बिकॉज परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. याच्या म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल पासून जी सेगमेंट आपण याच्यावरती काढतो त्याच्यामुळे काय होत असतं, या कॉर्डचे समान 2 भाग होतात असतात. मग तुम्ही म्हणू शकतात AP इज हाफ ऑफ AB आणि अजून काय म्हणू शकतात, मग त्याच पद्धतीने AP ना, मग इकडनं आपण काय घेऊया, काहीतरी एक घेऊया, DQ घेऊया किंवा QC घेऊया. DQ इज ऑल्सो हाफ ऑफ DC. हा पण काय आहे, DCच्या तुमच्या हाफ आहे. ठीक आहे, मग आता पुढे बघा, नंतर मग तुम्ही म्हणू शकतात AB इज इक्वल टू CD. हे दोघं कॉर्ड कॉन्ग्रंट आहे. ऑलरेडी कशामध्ये दिलेलं आहे आपल्याला, हे गिवन मध्येच दिलेलं आहे, गिवनमध्ये दिलेलं आहे. मग हे हाफ आपण कशाच्या आधारे म्हणणार आहे, ते थिअरम पण आपण लिहायचं नाही आहे किंवा ती प्रॉपर्टीज लिहायला विसरायचं नाही. दॅट इज परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. माहिती तुम्हाला सगळ्यांना, आता सगळ्यांची लर्न पण झाली असेल. आपण का हे हाफ म्हटलं, AP हे ABच्या हाफ आहे आणि DQ हा DCच्या हाफ आहे. असं बघा, हे याच्या हाफ आहे आणि हे याच्या हाफ आहे. असं का म्हटलं, बिकॉज परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉइंट ऑफ दिस इज बायसेक्ट द कॉर्ड. याला बायसेक्ट करतो म्हणून याच्या आधाराने आपण हे म्हणू शकतो. ठीक आहे, मग आता हे जर तुमचे कॉन्ग्रंट आहे, मग हे जर कॉन्ग्रंट आहे तर मग AP कॉन्ग्रंट DQ आहे का? येस, AP इक्वल टू DQ. किंवा तुम्ही याला असं म्हणू शकतो, सेगमेंट AP इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट DQ असंही म्हणू शकतात. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया, कारण हे जर AB आणि DC कॉन्ग्रंट आहे तर हे आणि हे पण कॉन्ग्रंट आहे आणि हे सुद्धा काय आहे तुमच्या इथे कॉन्ग्रंट आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव दिलेलं आहे किंवा याला इक्वेशन नंबर 1 नाव दिले. याला रिझन पण आहे सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ, असं पण तुम्ही देऊ शकतात, सेगमेंट ऑफ इक्वल लेंथ असंही तुम्ही इथे रिझन देऊ शकतात. आता बघा पुढे काय करायचं आहे आपल्याला, एक राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, दिसतोय तुम्हाला, APO आणि तुमचा DQO. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल. आता राईट अँगल ट्रायंगल आलं की तुमच्या लगेच क्लिक होईल की अरे आपण कुठली टेस्ट वापरू शकतो, हायपोटेनस साईड टेस्टने दोन्ही ट्रायंगल जे आहे आपण ते कॉन्ग्रंट दाखवून आपल्याला पाहिजे ते आपण प्रूफ करू शकतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल APO अँड इन DQO. आता बघा याच्यामध्ये किती सिंपल आहे. काय म्हणू शकता तुम्ही, AP इज कॉन्ग्रंट टू DQ. कुठून म्हणू शकतात, गिवन मध्येच दिलेलं आहे किंवा AP इज फ्रॉम द इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 वरून तुम्ही म्हणू शकता, देअरफॉर सेगमेंट AP इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट DQ. इक्वेशन नंबर 1 वरून तुम्ही हे म्हणू शकतात. इक्वेशन नंबर 1 वरून नंतर याचा हायपोटेनस काय आहे, AO किंवा OA. हायपोटेनस काय आहे त्याचा, AO किंवा OA म्हणा. OA आणि OQ काय आहे, OA आणि OD. ओके, हायपोटेनस OA कॉन्ग्रंट हायपोटेनस दुसरा कोणता रे, OD. याला रिझन काय आहे, रिझन काय लिहिणार तुम्ही, रॅडियाई विथ द सेम सर्कल. कारण याच सेम सर्कलच्या काय आहेत ह्या रॅडियस. हा एकच सर्कल आहे, याची पण ही पण रॅडियस आहे आणि ही पण काय आहे, रॅडियस आहे. मग तुम्ही लिहू शकतात रॅडियाय, एक असेल तर रॅडियस आणि एक असेल तर रॅडियाय ऑफ सेम सर्कलच्या ह्या रॅडियस आहे म्हणून दिलेला त्रिकोण जो आहे तो हायपोटेनस साईड टेस्टनुसार काय आहे, हायपोटेनस साईड थिअरमनुसार कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर ट्रायंगल APO कॉन्ग्रंट ट्रायंगल DQO बाय हायपोटेनस साईड टेस्ट किंवा थिअरम म्हणा, काही म्हटलं तरी चालणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपण गिवन आणि प्रूफ तर त्या डायग्राम मधूनच लिहिलं, कन्स्ट्रक्शनमध्ये ते कन्स्ट्रक्शन करून घेतलं. प्रूफमध्ये काय केलं,
याच्या हा AP याच्या हाफ दाखवला, DQ याच्या हाफ दाखवला, त्याला आपण रिझन दिलं की परपेंडिक्युलर ड्रॉइंग फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट इच अदर, त्या पद्धतीने ते दोघं कॉन्ग्रंट दाखवले. त्यानंतर दोन त्रिकोण तयार झाले, त्या त्रिकोणमध्ये आपण हायपोटेनस साईड टेस्ट दाखवली, हा याच्याशी कॉन्ग्रंट दाखवला इक्वेशन नंबर 1 नुसार, आणि हा कॉन्ग्रंट दाखवले हे हायपोटेनस बाय दी रेडिया ऑफ द सेम सर्कल. मग आता आपल्याला दोन्ही ट्रायंगल पण कॉन्ग्रंट मिळाले. मग आपल्याला पाहिजे ते आता आपण कॉन्ग्रंट मिळवू शकतो. आपल्याला काय कॉन्ग्रंट मिळायचं आहे? OP इज कॉन्ग्रंट टू OQ. मग आता आपण म्हणू शकतो दॅट इज सेगमेंट OP इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट OQ. याला रिझन काय? कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे झालं तुम्हाला याला रिझन, कॉन्ग्रंट साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. आणि याच्यावरून तुम्ही OP इज कॉन्ग्रंट टू OQ असं इझिली म्हणू शकता. दॅट इज लेंथ ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल किंवा सेगमेंट. लेंथ ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. आणि झालं प्रूफ आपलं. हेन्स इट इज प्रूफ. आपण म्हणू शकतो हेन्स इट इज प्रूफ. काय प्रूफ झालं? जे आपल्याला प्रूफ करायचं होतं दॅट इज OP इज इक्वल टू OQ. OP इज इक्वल टू OQ म्हणजेच काय रे तुमचं? कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम दी सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ह्या दोन्ही कॉर्ड, AB कॉर्ड आणि DC कॉर्ड, हे जे OP डिस्टन्स किंवा हे जे OQ डिस्टन्स, हे जर 4 सेंटीमीटर असेल तर हे पण 4 सेंटीमीटर, हे 5 असेल तर हे पण 5, हे 6 असेल तर हे 6, हे 2 सेंटीमीटर, हे 2 सेंटीमीटर. म्हणजे कॉन्ग्रंट कॉर्ड आहे त्या सेंटर ऑफ द सर्कलपासून इक्विडिस्टन्स आहे. ते अशा पद्धतीने आपण ह्या थेरममध्ये इथे प्रूफ केलेलं आहे की हे थेरम तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाची ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीने हायपोटेनस साईड टेस्टनुसार तुम्ही हे थेरम इथे प्रूफ करू शकता. जर एक्झामला तुम्हाला हे 3 मार्क्ससाठी थेरम आलं तर ते 3 मार्क्ससाठी पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं 6.2 मधले जे एक्झाम्पल्स आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी हे थेरम आपल्याला खूप इम्पॉर्टंट पडणार आहे. ओके, आता आपल्याला हेच थेरम आता उलट जायचं सेकंड याच्यामध्ये. म्हणजे आपण काय केलं? कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल आहे ना. मग आपल्याला काय करायचं आहे? हे कॉर्ड इथे कॉन्ग्रंट आहे हे दाखवायचं आहे. म्हणजे सेम हीच प्रोसिजर आहे, फक्त आपल्याला काय करायचं आता? इथे उलट जायचं आहे आणि त्याचं कॉन्व्हर्स इथे बघायचं आहे. ठीक आहे. सो स्टुडंट, आपण हे अगोदरचं जे थेरम आहे ते प्रूफ केलेलं आहे. कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे तुमचा हा एक सर्कल आहे, याच्यावरती आपण जर 2 कॉन्ग्रंट कॉर्ड काढल्या तर त्या सेंटर ऑफ द सर्कल पासून काय असतात? इक्विडिस्टन्स सारख्याच. हा 5 सेंटीमीटर असेल तर हा पण काय असणार आहे? 5 सेंटीमीटर. समजा ही AB कॉर्ड आहे, ही CD कॉर्ड आहे, हे दोघी काय असणार आहे? सेंटर ऑफ द सर्कल पासून इक्विडिस्टन्स आहेत. हे आपल्याला ऑलरेडी प्रूफ केलेलं आहे. आता काय दिलेलं आहे त्यांनी? आता आपल्याला त्याचं कॉन्व्हर्स दिलेलं, उलट दिलेलं आहे. त्यांनी काय दिले? द कॉर्ड ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स. म्हणजे ह्या कॉर्ड काय आहेत? ऑलरेडी हा सेंटर ऑफ द सर्कल आहे आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, समजा हे AB आणि हे CD दिलेलं आहे, हे CD डिस्टन्स दिलेला आहे. ऑलरेडी ह्या सेंटर ऑफ द सर्कल पासून तुम्हाला डिस्टन्स दिलेला, हा 4 सेंटीमीटर आहे आणि हा पण 4 सेंटीमीटरला आहे, असं ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे त्याच्या कॉन्व्हर्समध्ये. द कॉर्ड ऑफ सर्कल आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल आर कॉन्ग्रंट. मग ह्या दोन्ही कॉर्ड AB आणि CD काय आहे? इथे कॉन्ग्रंट आहे. हे आपल्याला इथे काय करायचं आहे? प्रूफ करायचं आहे. आलं? याच्या उलट प्रूफ करायचं आहे. याच्या उलट आपल्याला मगाशी हे प्रूफ करायचं होतं, आता आपल्याला ह्या कॉर्ड कॉन्ग्रंट आहे हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. मग आता याच्यासाठी काय केलं? 2 कॉर्ड मी इथे काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा तुमचा सेंटर ऑफ दिस सर्कल आहे. या सेंटर ऑफ द सर्कलपासून एक डिस्टन्स आपण इथे काढणार आहोत. त्याला मी P नाव देते. P हे नाव देते, हे इक्वल डिस्टन्स. त्याच्यानंतर इकडे पण एक डिस्टन्स हे काढते. हा तुमचं सेंटर ऑफ द सर्कल, याच्यावरती परपेंडिक्युलर काढते 90 डिग्रीचा अँगल. इथे पण 90 डिग्रीचा अँगल. हा तुमचा सेंटर ऑफ द सर्कल जो आहे तो आपण O मानूया. नंतर हे जे डिस्टन्स आहे ते मी समजा Q मानते. आता साधी गोष्ट आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द मिड पॉईंट ऑफ टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. सगळ्या काय होतं असते? ह्या कॉर्डला हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यामुळे 90 अंशाचा हा जो आहे परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा, याच्यामुळे काय होतं? याच्या ह्या कॉर्डचे ABचे 2 इक्वल पार्ट होतात आणि ह्या CDचे ह्या OQ मुळे काय होणार आहे? 2 इक्वल पार्ट होणार आहे. मी अशा पद्धतीने इथे ही डायग्राम इथे काढून घेतलेली आहे. मग आता आपण थेरम आपल्याला प्रूफ करायचं. मग आपण पहिले गिवन लिहून घेऊया, मग प्रूफ लिहूया आणि मग कन्स्ट्रक्शन लिहूया आणि मग अशा मागच्या पद्धतीनेच हे थेरम आपण इथे प्रूफ करणार आहोत. ओके, लेट्स एन्जॉय विथ मी.
सगळ्यात महत्त्वाचं अवघड काही नाही, तुम्हाला जर आलं प्रूफ करायला तर ते अशा पद्धतीने प्रूफ करायचं आहे. 10वीच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे, बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं हे थेरम आपल्याला यूज करायचं आपल्या 6.2 मध्ये. त्याच्यामुळे हे समजून घेणं, एकदा जर समजलं ना मग आपल्याला उदाहरणं सोडवायला काहीच अडचण येणार नाही, म्हणून हे थेरम आपल्याला समजून घ्यायचं आहे. येतं लक्षात? आता गिवन लिहिणं किती सिंपल आहे रे. गिवन आपण तिथून लिहिणार आहात. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल, सगळ्यात महत्त्वाचं ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. हे तर कोणालाही लिहिता येईल. ओ काय आहे, सर्कलचा सेंटर आहे. त्यानंतर सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी, हे लिहिणार आहोत. सेगमेंट ओ पी इज परपेंडिक्युलरचं चिन्ह असं काढा, आलं लक्षात, परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. आणि दुसरी काय रे, सेगमेंट ओ क्यू इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड सी डी. सेगमेंट ओ क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड सी डी. सी डीला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. पण आपल्याला त्यांनी डायरेक्टली काय दिलेलं, ओ पी इज इक्वल टू ओ क्यू, हे ऑलरेडी गिवनमध्येच दिलेलं आहे. हे दोघंही डिस्टन्स काय आहे तुमचे, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इथे सेम आहे हे दिलेलं आहे. मग आता आपल्याला जायचं आहे टू प्रूफकडे. प्रूफ काय करायचं की दोन्ही कॉर्ड तुमचे कॉन्ग्रंट आहे, ए बी आणि सी डी या कॉर्ड कॉन्ग्रंट आहे, आपल्याला प्रूफ करायचं आहे. कॉर्ड ए बी कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत कन्स्ट्रक्शनकडे. मग आता कन्स्ट्रक्शन काहीतरी करावं लागेल, ट्रायंगल वगैरे तयार करावं लागतील ना, काहीतरी टेस्ट वापरावे लागणार आहे, मगच ते आपलं पुढे प्रूव्ह होणार आहे ना. म्हणून आपण काय करणार आहोत, इथे काय केलं, ही जी सेगमेंट आहे ओ ए अशी डॉट डॉट डॉटने मी काय केली, जॉईन केली. त्याच्यानंतर अजून काय केलं, ही जी सेगमेंट आहे इकडनं, ही कोणती ओडी, ही सेगमेंट पण काय केली मी अशी डॉट 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 डॉटने जॉईन केली. मग मी डॉट डॉटने जे जॉईन केले तेच मी काय लिहिणार आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहे. ड्रॉ सेगमेंट ओ ए अँड सेगमेंट ओ डी. ओ डी आणि ओ ए हे सेगमेंट मी काढून घेतले, हे मी कन्स्ट्रक्शनमध्ये लिहिणार आहे. आणि फायनली आपण जाणार आहोत प्रूफकडे. प्रूफकडे इथे जाणार आहोत. ओके, आता बघा याच्यामुळे काय झालं, इथे राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. कुठले राईट अँगल ट्रायंगल तयार झाले, ओ पी ए. मग तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात इन राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल आले की तुमच्या लक्षात येते की हायपोटेनस साईड टेस्टने आपण लगेचच ते दोन्ही त्रिकोण एकरूप दाखवल्यानंतर आपल्याला पाहिजे ते आपण लिहू शकतो. इन अ राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल ओ पी ए अँड इन ट्रायंगल दुसरा कोणता रे, ट्रायंगल ओ क्यू डी. ओ क्यू डी या दोघांमध्ये बघा काय दाखवू शकतो कॉन्ग्रंट. सगळ्यात महत्त्वाचं ओ पी कॉन्ग्रंट टू ओ क्यू दाखवू शकतो ना, बाय गिवनमध्येच दिलेलं आहे. देअरफॉर पहिलं सेगमेंट ओ पी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट ओ क्यू. कशाने म्हणतो, आमच्या मनाने म्हणतोय का नाही, हे कशामध्ये दिले, गिवनमध्ये दिले बघा इथे, ओ पी इज कॉन्ग्रंट टू ओ क्यू. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो, हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे रे याचा हायपोटेनस काय आहे, 90 डिग्री समोरचा ओ ए काय आहे, ओ ए इज कॉन्ग्रंट टू हायपोटेनस. दुसऱ्याचा हायपोटेनस काय आहे रे, याचा हायपोटेनस आहे ओ डी, हे पण कॉन्ग्रंट आहे. हे कशाने म्हणणार, हे काय दिलेलं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये, ओ ए इज कॉन्ग्रंट टू ओ डी. आपल्या मनाने नाही म्हणत आहे आम्ही, हे कन्स्ट्रक्शननुसार आम्ही म्हणू शकतात. मग झालं, दोनच गोष्टी पाहिजे होत्या, हायपोटेनस आणि वन साईड. म्हणून हे दोन्ही ट्रायंगल ओ पी ए आणि ओ क्यू डी हे दोन्ही ट्रायंगल हायपोटेनस साईड टेस्टनुसार काय आहे, कॉन्ग्रंट आहे. म्हणून म्हणू शकता तुम्ही ट्रायंगल ओ पी ए कॉन्ग्रंट टू ट्रायंगल ओ क्यू डी बाय हायपोटेनस साईड टेस्ट. बाय हायपोटेनस साईड टेस्ट म्हणा किंवा थेरम म्हणा, हायपोटेनस साईड टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला फायनली काय मिळाले, कॉन्ग्रंट मिळाले. आता आपण म्हणू शकतो ना दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे, मग ही आणि ही साईड त्यांची कॉन्ग्रंट आहे. ए पी इज कॉन्ग्रंट टू क्यू डी. सेगमेंट ए पी कॉन्ग्रंट टू सेगमेंट क्यू डी असं का म्हणू शकतो, जर दोन त्रिकोण कॉन्ग्रंट असेल तर त्याचे कोणही सगळे कॉन्ग्रंट येतात, त्याच्या बाजू सगळ्या कॉन्ग्रंट येऊ शकतात. म्हणजे ह्या त्रिकोणाचं आपण हे आणि हे कॉन्ग्रंट दाखवलं, हे आणि हे कॉन्ग्रंट दाखवलं, मग तर हे आणि हे तर आरामशीर कॉन्ग्रंट येणार आहे. काय त्याला रिझन काय आहे, बिकॉज कॉन्ग्रंट साईड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे काय झालं, त्याला रिझन झालं. ठीक आहे, हे रिझन झालं. म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकतात ए पी कॉन्ग्रंट क्यू डी. याला इक्वेशन नंबर समजा आपण 1 नाव दिलं, याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. बट तुमचा ए पी काय आहे, तुम्ही जर ऑब्झर्व केला, ए पी इज हाफ ऑफ ए बी. हाफ ऑफ ए बी
आणि तुमचा क्यू डी किंवा डी क्यू, क्यू डी ना रे, क्यू डी इज ऑल्सो हाफ ऑफ सी डी. हे काय आहे, एकमेकांचे सगळे हा याच्या हाफ आहे. कशाने? आपण मनाने म्हणतो की नाही, परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड, या नियमानुसार. मग हा नियम आपल्याला लिहावा लागणार आहे, परपॅन्डिक्युलर ठीक आहे. हा नियम लिहायला विसरू नका. मग ए पी कॉन्ग्रंट क्यू डी येते, म्हणजे तुमचं क्यू सी कॉन्ग्रंट बी पी पण येणार आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो आपण, दॅट इज सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट सेगमेंट सी डी आपण डायरेक्टली म्हणू शकतो. इथे काय म्हणू शकतो, ए म्हणू शकतो बाय इक्वेशन फ्रॉम इक्वेशन नंबर 1. फ्रॉम इक्वेशन नंबर, याला रिझन काय, इक्वेशन नंबर 1 नुसार. कारण ए पी जर क्यू डीशी कॉन्ग्रंट आहे, बघा ए पी हा क्यू डीशी कॉन्ग्रंट आहे, मग क्यू सी पण काय आहे, बी पीशी कॉन्ग्रंट आहे, म्हणजेच ए बी पण काय आहे, सी डीशी कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे. मग असं म्हणू शकतो तुम्ही ए बी कॉन्ग्रंट सी डी, किंवा कॉड असं पण म्हणू शकतात, कॉड ए बी कॉन्ग्रंट टू कॉड सी डी. हे फायनली आपलं काय झालं आहे, प्रूफ झालेलं आहे. हॅन्स इट इज प्रूफ, इट इज प्रूफ. हे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते अशा पद्धतीने आपण इथे प्रूफ केलेलं आहे. ॲक्च्युली दोघं काय आहे, एकमेकांचे कॉन्व्हर्स आहे. पहिल्या याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला समजावून सांगितलं, कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ सर्कल आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. इक्वी डिस्टन्स असतात ते सेंटर ऑफ द सर्कलपासून. दुसऱ्या याच्यामध्ये कॉर्ड तुम्हाला ऑलरेडी कॉन्ग्रंट दिलेलं आहे आणि हे जे डिस्टन्स असतं ते परपॅन्डिक्युलर आहे हे दाखवायचं आहे. सो अशा पद्धतीने हे प्रूफ केलेलं आहे. दोन्ही थिअरम तुमचे खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खूप प्रॅक्टिस करा, लिहा. दोघं पण हायपोटेनस साईड टेस्टनुसार आपण प्रूफ करू शकतो. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही प्रेस करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ प्रॅक्टिस सेट 6.2. तोपर्यंत मी थांबते. बाय एव्हरीवन.